रंगनाथ गुरुराज नमोस्तु तुभ्यं। या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती। ज्ञानेश्वर महाराज मनुष्य देहात आलेल्या जीवाला सांगतात की या उपाधी माझी गुप्त, या उपाधीमध्ये गुप्त रीतीने चैतन्याचा वास आहे। आता गुप्त का म्हटलं? कारण इंद्रिय मनाने ते चैतन्य जाणण्यात येत नाही। जसा कचरा स्वतः हलत नाही, दुसऱ्याला हलवित नाही, आणि वारा स्वतः हलतो, दुसऱ्याला हलवतो, आणि आकाश स्वतः हलत नाही, दुसऱ्याला हलवत नाही, पण हलणं आणि हलविणं त्याच्याशिवाय होत नाही। बरोबर आहे? तसं शरीर जग स्वतःला स्वतः जाणत नाही आणि दुसऱ्याला जाणत नाही। मग शरीर जाणणारं वाटतं, ते जाणणं शरीराचं नसून चैतन्याचं आहे, आपलं आहे। जसं वारा गरम लागतो, वारा स्वभावता गरम आहे का अग्नीमुळं गरम झाला? गरमीमधला अग्नीमुळे। आणि हिवाळ्यामध्ये थंडीमुळं गार झाला का स्वभावता गार आहे? थंडीमुळं, पाण्यामुळं, पाण्यात मिसळला। म्हणून न दिसणारा वारा न दिसणाऱ्या अग्नीशी संबंधित झाल्यावर पोळतो, आणि न दिसणारा वारा दिसणाऱ्या पाण्याशी युक्त झाल्यावर थंडी वाजते, लागते। तसं दिसणाऱ्या शरीरातून न दिसणारा मी जाणतो, दिसणाऱ्या विद्युतमधून न दिसणाऱ्या बल्बमधून न दिसणारी विद्युतच प्रकाशन करते, उजेड देते। तसं या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, चैतन्य सगळीकडं आहे आणि एक रूपानं आहे। तसं मनामध्ये ह्या सगळ्या जगाचा हिशोब लागतो, ज्ञान होतं। मग मनाशिवाय कळणं नाही, पण मनाला कळत नाही का? कारण जितका दगडाला कळत नाही तितकंच मनाला कळत नाही, कारण मन पंचमहाभूताच्या सत्वगुणाचं कार्य असल्यामुळं त्याला कळत नाही। पंचमहाभूताला कळत नाही म्हणून त्याच्या कार्याला सुद्धा कळत नाही। म्हणून मनाशिवाय कळणं नाही, मनाला कळत नाही। जसं आरशाशिवाय दिसत नाही, पण आरशाला दिसत नाही। मग पाहण्याचा व्यवहार आरशातच होणार, कळण्याचा व्यवहार मनातच होणार, पण मनाला कळत नाही। मन संस्कारमय आहे आणि आपण ज्ञानस्वरूप आहे। म्हणून मी तो ज्ञानस्वरूप आहे, हे तो धाडिले वाहे, विषय ज्ञाने होय गगना एवढा। म्हणून आपण ज्ञानस्वरूप आहोत। मग पंथी तेल वात असल्यावर ज्योत प्रगट होते, पण ते संयोजन, ते नियोजन म्हणजेच ज्योत आहे असं नाही। पंथी तेल वात असल्यावर ज्योत काय होते? प्रगट होते। म्हणजे ती ज्योत म्हणजे ह्या वस्तू नाही, ह्याच्याशिवाय त्याची प्रगटता होत नाही, पण हे नसल्यावर मग त्या प्रगट रूपानं आहे अग्नी। जसं गुलामध्ये अग्नी आहे, तो कसा आहे? अप्रगट रूपानं, अव्यवहार्य रूपानं। तसं जोपर्यंत शरीर श्वास इंद्रिय अंतःकरण उपाधी आहे तोपर्यंत चैतन्याची प्रगटता आहे, आणि या प्रगटतेतच आपण कोण आहोत हे ओळखून घ्यायचे, कारण नंतर आयुष्य खातो काळ सावधान। म्हणून घडी घडी काळ वाट याची पाय, अजून किती आहे अवकाश, क्षणोक्षणा हाची करावा विचार। म्हणून आपण या उपाधीत प्रगट असून उपाधीहून कसे आहोत? वेगळे आहोत। उपाधी वेगळे, तुम्ही निर्विकार। निर्विकार म्हटल्यावर आपण आकार नाही। अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बंधा चिदानंद रूप शिवोहम शिवोहम। नित्य उपलब्ध असलेला परमात्मा मी आहे असं या उपाधीमध्ये असून या उपाधीहून वेगळे, म्हणजे उपाधी नष्ट होणारी आहे,
पण आपण नष्ट न होणारे परमात्मा आहोत, अविनाश परमात्मा आहोत अशी संतांच्या संगतीत स्वतःची ओळख करून घेणं. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. आणि या तत्वाचा साधू संत स्वीकार करतात आणि आपण त्यांच्याच पद्धतीनं त्या वस्तूचा स्वीकार करावा. स्वतःची ओळख करून घेणं हाच मानवी जीवनाचं लक्ष्य आहे. पुंडलिका वरदे. हरी विठ्ठल.